फुंकर प्रेमाची. हा त्याचं नाव काय ते? फुंकर प्रेमाची. चिट्टी कुकरची असं वाटलं ते. हरकत नाही. हा ते हे खेळाचं नाव आहे आपलं. ओके ठीक आहे. आता हा खेळ कसा खेळायचा सांगतो. प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे पिठावर. ओके आणि आतलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचंय. तोंडात हातात बितात नाही, असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचंय. मग आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके चला तर तयार आहे तुम्ही? 1 2 आणि कॉन्सन्ट्रेट हा व्यवस्थित. रेडी 1 2 3. हा शाबाश शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड मस्तच. हा आणि चेहऱ्यावरचा हा पीठ पुसायचं नाहीये. व्हेरी गुड मस्तच. ये बात अरे व्हेरी गुड क्या बात आहे. 2 नंबर ओके. ओहो 3 नंबर 4 नंबर. बघा हे चेहरे. ही ताई अरे बापरे. हा चेहरा अगदी पांढरा पट्ट पडलेला आहे. हा आणि अरे 2 मिनिटं पूर्वी कशी होती ताई? बघू ताई पहिली ताई जरा हस. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे जी ताई दुसरी आलेली आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. या दोन्ही ताईंबरोबर आपण खेळ तर खेळणार आहोतच. हा खेळ काय आहे, या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताई आलेल्या आहेत तर या दोन्ही ताईंसोबत आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडं जरा जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माहेरपणात थोडं जरा डोकावून पाहणार आहोत. तेव्हा सगळ्यात आधी ही ताई. ताई तुझं नाव सांग बरं. ऐश्वर्या महेश मोरे. माहेर कुठलं? माहेर इथेच साताराच. सातारा. माहेर सातारा. आणि सासर? हे गोडोली. साताराच. किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष झाले. 9 वर्ष झाली. भाऊजी कसे? खूप छान. खूप छान आहेत. कसा स्वभाव आहे भाऊजींचा? स्वभाव थोडा रागीट, थोडा प्रेमळ असा आहे. असं पाहिजे. हा. असं पाहिजे. तू पण कधी कधी रागवत असशीलच ना? का मला पण येतो राग. येतो ना? हो. मग तेव्हा भाऊजी काय करतात? ते शांत बसतात. अच्छा ते शांत. शांत राहतात. बरं चांगली गोष्ट. पण लव्ह मॅरेज हो. आहे की नाही? आपण कसं ओळखले? मी बरोबर चेहरा बघून मी सांगतो, मला लगेच कळतं. कसं काय म्हणजे? आम्ही डिप्लोमाला एकत्र होतो. अच्छा एकाच टेक्निकल एकाच कॉलेजला होतो. मग 3 वर्ष एकत्र होतो तरी नाही. परत मी डिग्री केली. त्याच्यानंतर मग एकदा अशीच भेट झाली. पेट्रोल गाडीत टाकायचं होतं. गाडीत पेट्रोल टाकायचं होतं, ती भेट झाली. हे काय टायमिंग आहे हा? मग त्यावेळेस म्हटलं काय चाललंय काय नाही असंच. मग त्यावेळेस नंबर घेतला. मग बोलायला आम्ही सुरुवात केली. अच्छा. मग त्यावेळेस मग बोलणं असं सुरू झालं आणि मग असं बोलणं सुरू झालं आणि मग त्याचंच लग्न पण केलं. वा चांगली गोष्ट आहे. कोण असतं माहेरी? माहेर म्हणजे आई वडील आजी आजोबा ते आता नाही आहेत. खूप म्हणजे जीव होता त्यांचा खूप. पण असं कुठला असा प्रसंग आठवतोय आजी आजोबांबरोबरचा? ते आजोबा आता जायच्या आधी आम्ही आजीची भरणी होती त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. ते बोलले की मला काहीतरी बाहेरचं खायचंय. आजोबा बोलले. तर म्हटलं काय आणू तुम्हाला? इडली चालेल, इडली सांबर वगैरे. मग हे येणारच होते मागून, मी आधीच गेलेले. तर ते बोलले हां मी इडलीच खाणार. मग ते 11 11:30 वाजले तरी काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी. म्हटले मला पाहुण्यांच्या हातची इडलीच खायची. तोपर्यंत त्यांनी काहीच नाश्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही. ते खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी तर म्हणजे शेवटचंच ते खाणं तेच पोटभर खाल्लेलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर त्यांनी प्राण सोडले. हो. हां त्यांची शेवटची इच्छा म्हणजे त्यांना जे खायचं होतं ते त्यांचं मनसोक्त त्यांनी खाऊन घेतलं. काय सांगू शकतेस तू आता या माध्यमातून आजोबांना? म्हणजे आजोबांनी जे आमचे संस्कार दिलेत ना की बाबा आपली मुलगी दिली आहे